तर वेलकम बॅक गाईज टू श्रेय स्टुडिओज. आज मी तुम्हाला घेऊन आलो एका नवीन ट्रेक व्लॉगवरती. आजचा ट्रेक आहे टू वासोटा जंगल ट्रेक. तर मी आणि माझ्या मित्रांसोबत आलो आहे. आम्ही एका असं कम्युनिटीसोबत आलो आहे, सह्याद्रीकर कम्युनिटी. तर आम्ही त्यांच्यासोबत पुण्यावरून निघालो आणि आता आम्ही इथं वासोटाला म्हणजे बामनोळी विलेज आहे, त्याचं बेस्ट विलेज, तिथं आलो आहे. आणि आता इथून असं सगळं आम्हाला ह्यांनी मस्त व्ह्यू दिला आहे. हा लेक साईड, हे कोयना धरण, आणि इकडं आमचं टेंट स्टे सगळा. आणि हे मित्र माझे जराशे मस्ती करताना, असं मस्त टेंट स्टे आहे आमचा. फक्त हिंदी मूवी आणि इंग्लिशचे काय करायचं नाही. श्रेयन हत्ती आली इकडं भाई, बघ काय फुटप्रिंट आहे डायरेक्ट. गुड मॉर्निंग गाईज. आज डे 2. आम्ही काल रात्री पूर्ण टेंटमध्ये वगैरे झोपलो आणि आता सगळं फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून फ्रेशअप होऊन नाश्ता करून आता आम्ही बोटिंगकडे निघालो आहे. तर इथून 1-1.5 तासाची बोटिंग आहे मेन किल्ल्यापर्यंत पोहोचायला. इथून आता आम्ही बोटिंग करून चाललो आहे. आणि समोर असं गाईज आत्ताच आम्ही पोचलो इथं. आम्हाला पूर्ण किती 1.5 तास लागणार आहे. 1.5 तास लागला आणि आता आम्ही इथं आलो आहे. तर इकडून वरतून सगळा तो ट्रेक असणार आहे पुढचा. सो फायनली 1.5 तासांचा तो लॉंग बोट प्रवास संपून आम्ही पोहोचलो ट्रेकच्या स्टार्टिंग पॉईंटला. पण ट्रेक सुरू करण्याआधी इथे एक खूप महत्त्वाचा सिक्युरिटी चेक आपल्याला पार पाडावा लागतो. इथे असणारे टायगर रिझर्व्ह गार्ड्स आपल्याकडे असलेल्या प्रत्येक प्लास्टिक आयटमचा काउंट घेतात. जितकं प्लॅस्टिक आपण वर घेऊन जातो तेवढंच आपल्याला खाली आणावं लागतं, नाहीतर आपल्याला फाईन भरावा लागतो. आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आमचा मेन ट्रेक. वासोटा सर करण्यासाठी 2 ते 2.5 तासांची ही जावळीच्या घनदाट जंगलातून जाणारी वाट आहे. हा किल्ला 3800 फूट हाईटवर वसलेला असून सह्याद्रीतल्या सर्वात ॲडव्हेंचरस ट्रेक्सपैकी एक मानला जातो. असंच पुढे साधारण 15 मिनिटं चालल्यावर आम्ही या गणपती मारुतीच्या मंदिरापाशी पोहोचलो. एका मोठ्या खडकावर कोरलेलं हे काम होतं. आजूबाजूला असलेली
मोठी उंच झाडं आणि शांतता खरंच एक वेगळीच वाईब देत होते. इथे थोड्या वेळ रिलॅक्स होऊन आम्ही पुन्हा पुढच्या ट्रेकला सुरुवात केली. ट्रेक सुरू असताना अचानक एका पॉईंटवर आमचं स्वागत केलं ते हजारो बटरफ्लाईजनी. हा खरंच एक मॅजिकल आणि अनएक्सपेक्टेड मुमेंट होता. आजूबाजूला इतकी फुलपाखरं उडत होती की क्षणभर वाटलं आम्ही एखाद्या हिडन पॅराडाईजमध्ये आलो आहोत. निसर्गाचं हे रूप इतकं रिफ्रेशिंग होतं की आमचा सगळा थकवा एका सेकंडमध्ये गायब झाला. खरंच हा या ट्रेकचा एकदम बेस्ट पार्ट होता. खूप मस्त ट्रेक आहे मित्रांनो. एकदम फुल ग्रीनरी आहे, पूर्ण सावली आहे सगळीकडे. दम तर लागतो तसा थोडा, एवढं नाही, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा ट्रेक करण्यासारखा आहे. अजून आम्ही कुठे सध्या आम्ही माहिती नाही. अजून थोडं वरती आहे, वरती बरंच आहे अजून. आता आम्ही चढ लागला आहे आम्हाला. अशी सगळी वाट सगळं आम्ही कवर करत जाणार आहे वरती. पूर्ण कोयना धरण. वाव, सो ब्युटिफुल. फायनली गडावर एंट्री झालेली आहे. सगळ्या पायऱ्या आता चालू झालेत. काल आम्ही वर आल्यावर सगळ्यात आधी आम्ही हनुमान मंदिरात हनुमानाचं दर्शन घेतलं. तिथूनच समोर कोयना बॅकवॉटर्सचा हा पॅनोरॉमिक व्ह्यू दिसतो, जो बघायला खूप शांत वाटतं. त्यानंतर आम्ही निघालो महादेव मंदिराकडे. विशेष म्हणजे हे मंदिर अजूनही खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि आजही बघायला ते तितकंच सुंदर वाटतं. मंदिराचं हे बाहेरचं रूप आणि आतली ही पिंड बघून खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर हा सगळा थकवा दूर करायला आम्ही थोड्या वेळ रेस्ट घेतली. गाईज इकडून थोडंसं पुढे आलं की आपल्याला तिकडं नागेश्वर सुळका आहे. असं म्हणतात की नागेश्वर सुळकाच्या तिथे एक कपारी आहे, तिथं महादेवाचं मंदिर आहे. ते मंदिर जे आहे ते पांडवकालीन आहे, तेव्हापासूनचं ते मंदिर आहे. आणि तो ट्रेक खूप असा मोठा आहे. तर आपण इकडूनच बघतोय सध्या, बराच लांब आहे तो. असा हा पॅनोरॉमिक व्ह्यू. आणि फायनली आम्ही आलो इथं कडेलोट पॉईंटवर. हा कडेलोट पॉईंट आहे किल्ल्याचा. इकडून काय धान्य वगैरे टाकायचे
असा हा किल्ला आहे का फेवरेट पॉइंट. जा रे बैठो यहाँ पे. बाय बाय. मित्रांनो, झालेला आहे आपला आजचा ट्रेक वासोटा फोर्ट, वासोटा जंगल ट्रेक पूर्ण कंप्लीट सक्सेसफुल. सगळं बघून झालं. तसं आम्ही वरती मंदिर वगैरे बघितले, त्यानंतर हनुमानाचं मंदिर बघितलं, सगळं काय काय झालं. रुवेत बराच जमलाय मागं, फुल मजा आली. कसा होता रे भाई मित्रांनो ट्रेक? वरती उडतं भाई, फुल वरती भाई. एवढ्या मार्चच्या उन्हात पण हा ट्रेक झाला आमच्याकडून मस्तच. आमचे बॅच राहिलेत ते घ्यायचे आता आम्हाला. आणि आता इकडून पुढे आता आम्ही बोटने आता परत आम्ही त्या बेस विलेजपर्यंत जाणार आहे. तिकडून बॅक टू पुणे. तर आता भेटूयात आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. लाईक, शेअर, सबस्क्राईब. कीप सपोर्टिंग गाईज. आणि आलतो बॅकच्या पेपरला बॅक लागलो होता म्हणून ट्रेक करायला. बस